मित्रांनो, आज संध्याकाळी मला वांग्याचं भरीत करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी माझ्याकडे वांगे आहेत 2। तर आज सकाळपासून एकदम आरामात होती, माझी सुरुवात एकदम रिलॅक्स झाली आहे। तर हे जे आता रिसेंटली पार्सल आले ते शीइन वरून आले। सगळ्यांना जेव्हा रिटर्न गिफ्ट देऊ तेव्हा आरव सुद्धा गिफ्ट मागेल, सो त्याच्यासाठी पण मी हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे आपल्या व्लॉगचा 4था दिवस। तर आता दुपारचे जवळपास 12:30 वाजले आहेत। उशिरा व्लॉग सुरू केलाय आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे। माझी अंघोळ झाले, आरवचं आवरून झालेलं आहे आणि आज एकदम कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये आहे। याचा अर्थ असा आहे की माझी सुट्टी आहे आज। सो आतापासून ब्लॉग कंटिन्यू होणार आहे संध्याकाळपर्यंत। तर आज सकाळपासून एकदम आरामात होती, माझी सुरुवात एकदम रिलॅक्स झाली आहे। आता जाऊन सगळं माझं काम आवरलंय। तुम्हाला कदाचित बॅकग्राऊंड मध्ये खूप आवाज येत असेल कारण की मशीन चालू आहे। एक लोड वॉश करून झालाय आणि दुसरा आता वॉशिंगसाठी टाकणार आहे मी। सो आज बेडशीट चेंज करा आणि एक्स्ट्राची कामं जी होती ती मला करायची होती। सो सकाळपासून थोडीफार झाले आहेत, तरी अजूनही खूप सारी बाकी आहेत कामं माझी। सो मला तेही आवरायचंय आणि आरव इथे खेळत होता आता लिव्हिंग रूम मध्ये। तर त्यांनी पूर्ण लिव्हिंग रूम मध्ये मेस करून ठेवलेला आहे। सगळ्यात आधी मला तो क्लीन करायचा आहे आणि देन मग त्याचे काही टॉईज पण आहेत ते मला वॉश करायचे आहेत। तर ते मी आज वॉश करून घेते, मला थोडा वेळ आहे तर, कारण की मला जेवण आहे ते संध्याकाळी बनवायचं आहे। आज मला दुपारी जेवण बनवायची गरज नाहीये आणि मला संध्याकाळी वेळ आहे आणि मी घरी आहे, तर मस्तपैकी आरामात गरम गरम जेवण बनवेन। पण जरी जेवण मी संध्याकाळी बनवत असेल तरी सुद्धा मी आता थोडीफार तयारी करून ठेवणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आरव खेळत होता, तर पूर्ण आता मॅस करून ठेवलाय त्यांनी सगळं। सो मला थोडंसं लिव्हिंग रूम व्यवस्थित स्वच्छ करून घेते आता एकदा। कपडे पण वॉश होत आहेत आता आणि एक लोड आहे जो आता मला सुरू करायचा आहे। सो आता ते पण स्टार्ट करते। आणि जेव्हाही वॉशर आणि ड्रायर चालू असतं ना त्यावेळेस खूप म्हणजे असं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असतो, त्यामुळे मी शक्यतो व्हिडिओ स्टार्ट करतच नाही। पण आज मला 2 लोड वॉश करायचे होते आणि दोन्ही यायला खूप वेळ लागणार आहे हे मला माहितीच होतं। जवळपास 3-4 तास त्याच्यातच जाणार। सो माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता। म्हटलं ठीक आहे मी स्टार्ट करून ठेवते ब्लॉग, थोडंसं तुम्हाला डिस्टर्बन्स जाणवे। कपडे पण वॉश करणं खूप जास्त गरजेचं होतं। सो मी आता लोड टाकले 2 वॉशिंगला। सगळ्यात आधी मी हा लिव्हिंग रूम क्लीन करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते। आणि आज हा आरवचा शार्की सुद्धा क्लीन करायचा आहे कारण की तो खूप घाण झालाय, त्याच्यावर सगळे पेंटिंग ड्रॉइंग करून ठेवले आरवने, तर याला पण वॉश करायचं आहे। आणि शार्कीला वॉश करायच्या आधी पहिला इन्स्ट्रक्शन्स बघावे लागतील की त्याला कसं वॉश करायचं आहे। जर मशीन वॉश असेल तर मस्तच आहे, मग मला काही टेन्शनच नाहीये। पण आय थिंक याला हँड वॉशच करावं लागतं असं मला माहिती आहे। टू क्लीन हँड वॉश देन एअर ड्राय। ओके, सो यांनी मेन्शन केलंय इथे की हँड वॉश करायचं आणि एअर ड्राय करायचंय। सो मी याला मशीन मध्ये नाही लावू शकणार आहे। सो चला आज याला पण मी वॉश करून घेते, थोडंसं एकदम घाण झालेलं आहे आणि लवकरच भेटते तुम्हाला। तर फायनली आता माझा लिव्हिंग रूम सुद्धा आवरून झालेला आहे एकदम व्यवस्थित। जसं की तुम्ही बघितलं आता की माझं लिव्हिंग रूम आणि सगळं व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे आणि सगळी घरातली ऑलमोस्ट कामं आवरलेली आहेत माझी। तर आता मला जेवणाच्या तयारीला लागायचं। जसं मी सांगितलं, जेवण जरी मी संध्याकाळी बनवणार आहे तरी मला थोडंसं प्रिपरेशन करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आज संध्याकाळी मला वांग्याचं भरीत करायचं आहे, तर त्याच्यासाठी माझ्याकडे वांगे आहेत 2। सो अवनमध्ये थोडंसं रोस्ट व्हायला ठेवायचं याला। तर इंडियन गॅसवर कसं आपण लगेच याला वरती भाजून घेतो गॅसवर आणि नंतर मग आपण भरीत करू शकतो, पण इथे तसं नाही आहे। आमचा जो कुकटॉप आहे तो ग्लासचा आहे, सो मी त्याच्यावर करू शकत नाही। सो मी कधी कधी काय करते की ह्याची जी आउटर स्किन असते ना ती काढते, त्याला कट करते आणि कुकरमध्ये बॉईल करते आणि तशा प्रकारे बनवते। आणि दुसरं म्हणजे मग अवनमध्ये ह्याला एक तास जवळपास आपल्याला ठेवावं लागतं आणि देन 1 तासानंतर बरोबर याची स्किन पण निघते आणि हे आतून पूर्ण शिजतं। सो आज मी तेच करणार आहे। माझ्याकडे वेळ आहे तर मी आता ह्याला अवनमध्येच ठेवणार आहे 1 आवरसाठी आणि देन मग संध्याकाळी मग काय इझी होऊन जाईल मला भरीत बनवायला। सो याला मस्तपैकी आता वॉश करून घेतलं, एकदा ड्राय करून घेते।
चुलीवर किंवा गॅसवर म्हणा, जेव्हा आपण वांगी भाजतो आणि त्याचं भरीत करतो ना, त्याची चव एकदम अल्टिमेटच असते, खूप मस्त लागते ते. आणि फक्त इथे आल्यावर मग माझ्याकडे कधी कधी ऑप्शन्स नसायचे, तर मी सुरुवातीला तर तेच करायचे. मी आउटर स्किन काढायचे, कुकरला बॉईल करायचे आणि मग त्याला भरीत भरीत बनवायचे, पण त्याला एवढी मजा नाही येत. सो नंतर मग आता मी अवनमध्ये लावते याला, 1 तासासाठी तर होऊन जातं. तर ते अवनमध्ये असं थोडंसं भाजून घेतल्याने ना, ते असं भरीत खाल्ल्याचं फील थोडंफार येतं. सो याला बस असे काप करून घेते मी, थोडंसं तेल लावून घेते. One hour later. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपली वांगी छान अशी भाजून झालेली आहेत. आणि मध्ये मी याला 2 वेळेस असं साईड पण चेंज केलं आहे आणि खूप मस्तपैकी आतपर्यंत शिजलेली आहेत. आणि आता खूप गरम आहे, तर मी थोडा वेळ याला रेस्टवर ठेवते थंड व्हायला. आणि ही आहे माझी संध्याकाळची क्लिप, जेव्हा मी वांग्याचं भरीत करायला घेतलेलं. आणि इथे मी आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, जिरं घातलेलं आहे, हिरवी मिरची आणि बारीक वाटलेला लसूण. याला छानसं असं परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. देन त्याच्यानंतर मी याच्यात टोमॅटो ॲड करणार आहे. तर आजचा माझा जो डिनरचा मेन्यू आहे तो एकदम मस्त आहे, वांग्याचं भरीत आणि ज्वारीच्या भाकऱ्या. सो एकदम गावरान बेत आहे आज आमचा. सो इथे मी आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फक्त रेड चिली पावडर आणि हळदच ॲड केलेली आहे. सिंपल आणि छान टेस्टी होते याच्यानी भाजी. सो ह्याला आपण मिक्स करून घेऊया. आणि जे वांगे आपण रोस्ट करून ठेवलेले अव्हनमध्ये, त्याचे आता मी साल काढून घेतलेले आहे. आणि साल काढून घेतल्याच्या नंतर मी याला पुन्हा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, कारण की त्याच्यानी कट करायला आणि शिजायला बरं पडतं. आणि इथे मस्तपैकी आता त्याचं पाणी पण रिलीज झालेलं आहे. तर आता मी याच्यात टाकून घेतलं आहे भाजीमध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करूया. आणि आपलं झटपटीत असं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. याच्यात सगळ्यात शेवटी मी टाकले आहे सॉल्ट आणि भरपूर कोथिंबीर. वांग्याचं भरीत आणि भाकरी असं विचार करूनच तोंडाला असं पाणी येतं. आणि खरंच सांगू तर हे खायला माझं वन ऑफ द फेवरेट आहे. सो इथे तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी असं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता दिसायला एकदम अप्रतिम दिसतंय. सो तुम्हीही वांग्याचं भरीत बनवा आणि नक्की ट्राय करा. आणि इथे आमचं सिंपल चविष्ट असा गावरान बेत रेडी आहे. वांग्याचं भरीत, भाकरी आणि कांद्याशिवाय तर मजाच येत नाही, म्हणून थोडा कांदा. सो मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, मी भरपूर गोष्टी आरोसाठी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत. तर तसंच अजून एक पार्सल आलेलं आहे. तर हे जे आता रिसेंटली पार्सल आलं आहे ते शीनवरून आलं आहे. तर या वेबसाईटवरून मी आरोच्या बड्डे पार्टीला येणारे लहान लहान मुलं आहेत, त्यांना रिटर्न गिफ्ट्स वगैरे द्यायचे आहेत, त्याच्यासाठी काही वस्तू मागवलेल्या आहेत. आणि भरपूर काय मागवलेलं आहे. सो या जे गिफ्ट रिटर्न बॅग्स असतील ना, त्या मी रेडी करूनच ठेवणार आहे, कारण की मग लास्ट मोमेंटला घाई नको. आणि तसं पण जास्त वेळ उरला नाही आहे, फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. सो फायनल तयारीच्या आधी मला हे सगळं एक्स्ट्राची जी ही कामं आहेत ना, ती तयारी करून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून लास्ट मोमेंटला घाई होणार नाही. कसं आहे ना, इथे मी आणि अवधूत आम्हीच दोघं असतो, तर आम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं दोघांनाही. तर त्यावेळेस खूप अशी दुसरी पण कामं असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आधीच करून ठेवल्या ना, तर मग जास्त घाई होत नाही. सो मी करून ठेवते आता ते रेडी सगळी तयारी. आणि सुट्टी आहे तर सुट्टीचा चांगला वापर झाला पाहिजे. तर चला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवते की शीनवरून आपण काय ऑर्डर केले. सो ही पूर्ण अशी बॅग आहे जी शीनवरून आलेली आहे आपल्याला, आणि खूप मोठी बॅग आहे. याच्यात भरपूर काय सामान आहे. सो चला आता स्टार्ट करूया आणि बघूया याच्यात काय आहे. ओ माय गॉड, आता मला सुरुवात कसं करू ना तिथूनच समजत नाही आहे. तर पहिल्या ह्या सगळ्या वस्तू मी सॉर्ट करून घेते. आणि आज हे करायच्या मागचा बेत माझा हाच आहे की जर मला वाटलं जे मी ऑर्डर केलं आहे ते सफिशियंट नाही आहे आणि अजून याच्यात काही ॲड ऑन करायची गरज आहे, सो माझ्याकडे आज वेळ आहे, मी संध्याकाळी जाऊन काही ना काही घेऊन येऊ शकते. आणि इथे मी सगळं आता सॉर्ट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला पॅकिंग करायला इझी होऊन जाईल.
सगळ्यात आधी तर वाढदिवसासाठी मी 2 टेबल कवर मागवलेले. सो हे असे व्हाईट आणि गोल्डमध्ये आहेत, 2 आहेत. सो हे मागवलेले. आणि जे आता रिटर्न गिफ्ट पॅक करणार आहे ना, त्याच्यासाठी ह्या स्मॉल बॅग्स मागवलेल्या, गिफ्ट बॅग्स. आणि याचे मी 2 सेट मागवलेले आहेत. आणि ह्या काही ॲक्टिव्हिटी शीट आहेत. सो ह्या मागवल्या आहेत लहान मुलांसाठी. याच्यात काहीतरी सरप्राईज एग्स आहेत, तर ते मागवलेले आहेत. हे पण तिथे ना एक लहान मुलांची ॲक्टिव्हिटी करून घेणार आहे, हे तुम्हाला दिसेलच तेव्हा. तर मग हे मागवले थोडंफार. आणि माझ्यासाठी इथे मी इयरिंग्स मागवले आणि थोडेफार हँड ब्रेसलेट मागवले. सो जेव्हा मी घालेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन हे. त्याच्या व्यतिरिक्त इथे काही स्टिकर्स आहेत, ते मागवले. सो म्हणजे प्रत्येक पॅकमध्ये एक एक टाकायला. कारण की लहान मुलांना स्टिकर्स, असे कलरफुल वस्तू, काही ॲक्टिव्हिटीजच्या रिलेटेड वस्तू आहे ना, खूप आवडतात. आणि जर तुम्हाला अशी काही बर्थडे पार्टी प्लॅन करायची असेल ना, तर त्याच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. असे काही छोटे छोटे आयटम्स आहेत ना, तुम्ही तुमच्या गिफ्ट बॅगमध्ये टाकू शकता आणि मस्तपैकी आपली एक गिफ्ट बॅग रेडी होऊ शकते. सो हे काही बलून्स आहेत, नंबर 1 आणि नंबर 2चे. सो ते घेतलेले आहेत. आणि इथे ह्या छोट्या छोट्या बॅग्स आहेत. सो ह्याच्यात मोस्टली मी कॅन्डीज पॅक करणार आहे. आणि इथे काही आहेत ते थोडेफार छोटे छोटे टॉईज आहेत, जे लहान मुलांसाठी घेतलेले आहेत. आणि इथे मी माझ्यासाठी हेअरबँड मागवलेले होते. सो एक त्याचं पॅकेट आहे. त्याच्यानंतर हे असे काही पझल्स मागवलेले आहेत. सो हे असे बॉक्सेसमध्ये पॅक केलेले आहेत पझल्स. आणि ह्याच्यात ना जवळपास 24 मिनी पीसेस आहेत. सो त्याला असं तुम्ही अटॅच करून ही इमेज क्रिएट करू शकता. सो हे छोटे छोटे पझल्स आहेत, तर त्याचे बॉक्सेस आहेत. आणि माझी एक मैत्रीण पण येणार आहे. तिला 2 मुली आहेत, पण त्या मुली थोड्या मोठ्या आहेत आरवपेक्षा. तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिलेलं छान नाही वाटणार, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल असं मी साईड बॅग वगैरे ऑर्डर केलेले आहेत. दोघींना सारख्याच मागवलेल्या आहेत. सो त्या आपण पॅक करते आणि त्यांच्या आपण बॅग्स रेडी करून ठेवते. चला आता पटकन बॅग पॅक करायची सुरुवात करूया. मला वाटलं बॅग अतिशय लहान असेल, पण ओके साईज आहे, परफेक्ट आहे, जशी मला हवी होती. आणि एकदम छान आहे. प्रिंट पण अशी व्हाईट अँड गोल्डमध्ये आहे. जसं की मी ते टेबल क्लॉथ पण मागवले आहेत, ते व्हाईट आणि गोल्डमध्ये आहेत थोडेफार. तर त्याला असे छान वाटेल, मॅच होतील हे. आणि एका याच्यामध्ये आहेत 6. सो एका पॅकमध्ये 6 आहेत, म्हणजे मी 12 मागवलेल्या. सेफर साईड एक्स्ट्राच मागवलेले. सगळ्यांना जेव्हा रिटर्न गिफ्ट देऊ तेव्हा आरव सुद्धा गिफ्ट मागेल. सो त्याच्यासाठी पण मी सगळं वेगळंच काढून ठेवते, जेणेकरून त्याला पण एक बॅग देता येईल. सो मी जेव्हाही मागवलं होतं ते आरवला कन्सिडर करूनच मागवलेलं. सो आता त्याची एक बॅग आहे, ती तर मला वेगळीच रेडी करायची आहे. सो त्याच्यासोबत ही पण मी रेडी करून ठेवेल. आणि जे काही एक्स्ट्रा आहे ना, ते त्याच्या बॅगमध्ये ठेवेल, जेणेकरून त्याला वापरायला होईल. तो मला वाटत तर नाहीये काही ॲड ऑन करायची गरज आहे, पण मला तसंही संध्याकाळीच थोडेसे कॅन्डीज वगैरे घ्यायला जायचंय लहान मुलांसाठी. सो मी तिथे जाईन ना, त्यावेळेस मी बघेन, जर मला काही अजून काही छान असं आवडलं तर मी नक्की घेईन आणि या बॅग्समध्ये टाकेन. तोपर्यंत तर आपल्या या बॅग सगळ्या मस्त व्यवस्थित पॅक झालेल्या आहेतच.
आणि मी शीनवरून याच्या आधी बऱ्यापैकी वस्तू मागवलेल्या आहेत आणि जेव्हापासून मी कॅनडामध्ये आले त्याच्यानंतरच मी शीनच्या वेबसाईट एक्सप्लोर केली आणि त्याच्यावरून वस्तू मागवायला सुरुवात केली आहे. कपड्यापासून मी सगळं काही तिथूनच मागवते आणि बरं पण पडतं, स्वस्त पडतं. तर जर तुम्ही एक वस्तू घ्यायला गेले तर तुम्हाला खूप पैसे स्पेंड करावे लागतात आणि खूप महाग पडतं. सो त्यामुळे मग मी मोस्टली जे काही मला लागतं ना त्या वस्तू मी शीनवरूनच मागवते. इवन हा जो आता नाईट गाऊन घातलेला आहे ना तो सुद्धा शीन वरूनच मागवलेला आहे आणि एकदम बेस्ट क्वालिटी आहे. खूप छान आहे याची क्वालिटी वगैरे सगळं काही. आणि मोस्टली माझे जेवढे टॉप्स वगैरे असतात मी शीनच्या वेबसाईटवरून मागवते. सो खूप छान आहे, एकंदरीत स्वस्त आणि मस्त बोलतात ना तसं आहे. आणि जे काही मी मागवलं होतं ते एकदम प्रॉपर होतं. फक्त काही गोष्टी आहेत ना ते मला टॉईज त्याच्यामध्ये असं वाटत होतं खूप मोठे असतील, पण तेवढे मोठे नव्हते, छोटे आहेत ते. सो पण ठीक आहे, आधीच मी एक्स्ट्राच मागवलेल्या होत्या वस्तू. सो त्याप्रमाणे बघायला गेलं तर बॅग्स एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या पॅक. आणि अजून याच्यामध्ये मी थोड्याफार कॅन्डीज वगैरे पॅक करून ते पण टाकणार आहे. सो तेही असेल. तर चला मित्रांनो, आजचा जो हा आपला छोटासा ब्लॉग होता ना तो आपण इथेच संपवूया आणि आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला या ब्लॉगला खूप लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला थोडंसं मोटिवेशन मिळतं. आणि जर तुम्हाला खरंच आवडत असेल माझं कंटेंट तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.